नमस्ते मित्रांनो, आपण कॉटन कॉर्पोरेशनची ॲड काल पाहिली होती पहा आपण. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचा हा डाऊट आहे की सर नेमकी क्वालिफिकेशन काय आहे. तर कृपया ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर सोडून तुमचं हे असेल ग्रॅज्युएशन असेल तर त्याने ॲप्लाय करू नका, कारण तुम्ही रिजेक्ट होताल. कारण जे आपले स्टुडंट कॉटन कॉर्पोरेशनमध्ये त्यांचा एक मेसेज आलता काल की सर कृपया जे मुलं फक्त BSc ॲग्रिकल्चर असेल त्यांनीच इथं ॲप्लाय करा. बाकीचे हॉर्टिकल्चर असो, फूड टेक्नॉलॉजी असो, BTech असो, फॉरेस्ट्री असो, जी कोणती तुमची स्ट्रीम असेल ती स्ट्रीम चालणार नाही. फक्त BSc ॲग्री. इथं सरळ मेन्शन केलेलं आहे पहा. आपल्यासाठी इथं 2 पोस्ट आहेत पहा, 2 पोस्ट. त्या कोणत्या आहेत? ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हची एक पोस्ट आहे, त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट जनरलची एक पोस्ट आहे. सरळ मेन्शन केलेलं आहे त्यांनी. काय मेन्शन केलं आहे? BSc ॲग्रिकल्चर मेन्शन केलेलं आहे. BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲन ॲग्रिगेट 50% मार्क, 45% इन केस ऑफ SC ST आणि PH. 50% तुम्हाला मार्क पाहिजे तिथं. जर तुम्ही SC ST जर असताल तर तिथं 45%, आणि जर ओपन आणि OBC EWS असताल तर 50%. पण BSc ॲग्रिकल्चर फक्त आहे हे लक्षात ठेवा. बाकीचे हॉर्टिकल्चर कोणतीही अलाइड ब्रांच चालणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्युनियर असिस्टंट जनरल जे असेल त्याच्यामध्ये जे काही तुमचं क्वालिफिकेशन लागेल ते सुद्धा कोणतं आहे? BSc ॲग्रिकल्चर हे लक्षात ठेवा. BSc ॲग्रिकल्चर फक्त एवढंच तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे. तुम्ही हॉर्टिकल्चर असताल, दुसरं काही जरी असतं आढळलं ते चालणार नाही. तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर कंपल्सरी तिथं पाहिजे. एवढाच मेसेज मला द्यायचा होता या व्हिडिओच्या माध्यमातून. तर लक्षात ठेवा 2 पोस्ट आहेत आपल्यासाठी, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर असिस्टंट जनरल. याच्यामध्ये बऱ्याच जणांचा डाऊट आहे की सर मी हा फॉर्म भरू शकतो का? तर तुम्ही फक्त BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc जरी असेल तरी, पण BSc ॲग्रिकल्चर पाहिजे. तुमचं दोन्हीही पोस्टसाठी BSc ॲग्रिकल्चर कंपल्सरी पाहिजे. अलाइड ब्रांचेस चालणार नाही. एवढाच मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.